विण दोघातली तुटेना 19 नोव्हेंबर भागामध्ये सगळे लोक प्रसाद खात असतात आणि स्वानंदीला खूप आश्चर्य वाटतं आणि ती सगळ्यांकडं घाबरून बघत असते. ते का? चला तर बघूया. तर घडतं असं, आजी समर स्वानंदीला ज्या ठिकाणी चूल मांडलेली असते तिथे घेऊन येतात आणि सांगतात, नवऱ्या मुलाने चूल पेटवायची असते आणि बायकोने प्रसादाचा शिरा करायचा असतो. पिंट्या, तू लाकूड घेऊन ये आणि चूल पेटव. पण इकडे मात्र मल्लिकाचा वेगळाच प्लॅन चालू असतो. ती म्हणते, अर्पिता तेवढी बरणी घे. अर्पिता म्हणते, आई काय ह्यामध्ये? मल्लिका म्हणते, सांगते ना सांगते. आता ती बरणी उघडते आणि चिमूटभर घेऊन टेस्ट करून बघते. तोंड वाकडं करत म्हणते, काय आहे ना, आपल्या राजवाडे घराण्यात प्रसादात पिठी साखर घालायची परंपरा आहे की नाही? अर्पिता मान हलवत म्हणते, हो. मल्लिका म्हणते, मग आज प्रसादात मीठ पडेल. इकडे समर आता चुलीमध्ये लाकडं घालतो आणि चूल पेटवतो. आता आजी निघून जाते आणि पिंट्याला मात्र खूप ठसका यायला लागतो. त्यावेळेस स्वानंदी रवा भाजत असते. ती म्हणते, तुम्हाला धुराचा खूप त्रास होतो, तुम्ही एक काम करा बरं, तिकडे जाऊन बसा. आता समर कसाबसा उठतो आणि बाजूला जाऊन बसतो. आता स्वानंदी घाईघाई पाणी घेते. तेवढ्यात मल्लिका आणि अर्पिता येतात. मल्लिका म्हणते, समर अरे काय झालं तुला? मी सांगत होते ना हे सगळं नको करायला, पण आईचं बघितलं ना तू, ते ऐकतच नाही. दे बाई दे, स्वानंदी त्याला पाणी दे. समर पाणी पितो आणि त्याला बरं वाटतं. तो चिडू म्हणतो, आजकालच्या काळात असं कोणी चुलीवर करतं का? तो स्वानंदीला म्हणतो, गॅसवर करायचं किंवा इलेक्ट्रिक शेगडीवरती करायचं. मल्लिका म्हणते, इलेक्ट्रिक शेगडी म्हणजे पुन्हा प्रथा मोडणार. स्वानंदी म्हणते, राजवाड्यांच्या प्रथेनुसार प्रसाद चुलीवरच होणार. हे स्वानंदीचं बोलणं मल्लिकाला चांगलंच बोचतं. तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आणि ती म्हणते, प्रसाद आज चुलीतच जाणार. तू बघच आता सगळ्यांसमोर तुझी हालत काय वाईट होते. आता तू बघच. आता स्वानंदी पुन्हा प्रसाद करायला लागते. समर येतो आणि तिला मदत करायला लागतो. स्वानंदी म्हणते, रोहिणी जरा साखर घेऊन येतेस का गं? रोहिणी म्हणते, हो मॅडम, आणि साखर आणायला जाते. ते आता साखरेची बरणी आणते आणि स्वानंदीकडे देते. आता मल्लिका चांगलीच मजा बघत असते. स्वानंदी पिठी साखर टाकते आणि सगळीकडे प्रसादाचा घमघमाट येत असतो. आता पूजाही होते आणि प्रसादही वाटला जातो. स्वानंदी किचनमध्ये जाते तेव्हा रोहिणी खूप रडत असते. स्वानंदी विचारते, काय झालं रोहिणी, तू रडतेस का? तुला कोणी काही बोललं का? रोहिणी म्हणते, नाही मॅडम, मी तुम्हाला प्रसादात टाकण्यासाठी पिठी साखरऐवजी मीठच दिलं. स्वानंदी एकदम ओरडते, काय? आणि जाम हादरते. ती आता बाहेर पळतच जाते. तर सगळेजणं प्रसाद खात असतात. आता स्वानंदी सगळ्यांकडे बघते. मल्लिका वाटच बघत असते आता स्वानंदीवर समरचा कहर होणार. पण समर सगळ्यांकडं शांततेने बघत असतो. आता नक्की घडलं काय? हा सगळा आजीचा तर जुगाड नसेल ना? हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.